लोअर परेल जवळच्या शक्ती मिल कंपाऊंडमध्ये ही बलात्काराची घटना घडलेली आहे। सकाळी घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। गुरुवारी संध्याकाळी मुंबईत खळबळजनक घटना घडलेली आहे। महिला फोटोग्राफर सोबत गँग रेप झालेला आहे। हा गँग रेप मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंड, महालक्ष्मी स्टेशन जवळचा हा शक्ती मिल कंपाऊंडचा परिसर तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मॅगझिनची एक महिला फोटोग्राफर जी होती ती इथे आपल्या कामानिमित्त आली होती। फोटो सेशनचं काम तिचं इथे सुरू होतं। त्यावेळेस या ठिकाणी असलेल्या पाच जे आरोपी होते त्यांनी तिला गाठलं होतं। सुरुवातीला तिला विचारलं त्यांनी की तुमच्याकडे या बाबतीची परमिशन आहे का? त्यावेळेस तिने सांगितलं की आमच्याकडे परमिशन आहे। पण त्यानंतर त्यातल्या पाच मधील दोघा इस्मांनी सांगितलं की तुम्हाला आमच्या साहेबांना भेटावं लागेल, त्याबद्दल तुमची चर्चा करावी लागेल। तिला असं खोटं सांगून त्यानंतर या दोघांनी तिला या कंपाऊंडच्या आत आणलं आणि या ठिकाणी तिच्यावर गँगरेप करण्यात आला होता। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या महिला फोटोग्राफर सोबत तिचा एक सहकारी सुद्धा होता। तो सुद्धा तिच्यासोबत या कंपाऊंडच्या आत आलेला होता, पण त्यास धमकावून आणि बांधून ठेवण्यात आले होते। या 5 जणांनी तिच्या पुरुष सहकार्याला या ठिकाणी मारहाण केली व त्याला बांधून ठेवले। त्यानंतर या कंपाऊंडच्या आतमध्ये जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। सदर या पीडित महिला फोटोग्राफरला मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या ठिकाणचा आता परिसर तुम्ही पाहू शकता की हा कंपाऊंड आहे। या कंपाऊंडच्यात ही घटना घडलेली आहे आणि पोलीस या ठिकाणी आता येऊन इथे तपासणी करत आहेत, चौकशी करत आहेत की कशा प्रकारे घटना घडली। पोलिसांच्या मते या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यानुसार 2 जणांना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे। पीडित मुलीचा जबाब आता नोंदवला जाईल, ज्या तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत पाहता मुंबईत घडलेली ही सनसनाटी घटना आहे। या अगोदरी घटना घडलेल्या होत्या, पण एका महिला पत्रकारावर सुद्धा अशी वेळ आलेली आहे। यावरूनच मुंबईतील एकंदरीत सुरक्षा व्यवस्था आणि खास करून महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेवर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। शक्ती मिल कंपाऊंडमधून कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।